टाकवाडी संघाचे सलामीर त्वरित मैदानात रवाना करायचे त्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच झालेला समीर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नक्कीच पोखरी संघाचा समीर आपण यायचंय. मी इन्व्हाइट करेन अंकुश शिंगवाळना की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं मेडल द्यायचंय. चला सामना स्पीडअप करून घ्यायचा आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी समीर हा फलंदाज जायचंय. मी इन्व्हाइट करेन अंकुश शिंगवे यांना आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं मेडल द्यायचंय. वळव्या मैदानाकडे जांभरू गोस्ते वर्सेस वर्णे ठाकूरवाडी ब. पहिला चेंडू जोरदार अशी अपील होती परंतु अपील मध्ये उत्साह जास्त. नक्कीच पहिला चेंडू निर्धार बघायला भेटतोय. गिरीच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच आता कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता. सुंदराचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. एका धावाने श्रीगणेशा केला गेलाय वर्णे ठाकूरवाडी संघाचा. नक्कीच वर्णे ठाकूरवाडी संघाचा विचार केला गेला तर तितक्या दूरवरचा प्रवास करून आलेत. नक्कीच स्लिपच्या माध्यमातून गचाचं क्षेत्ररक्षण आणि एक अवांतर धाव. वाईट चेंडू फेकी केला. धाव संख्येत धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या अंकावर. नक्कीच दोन्ही संघ लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु सुंदराचं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच गिरीशच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 3 षटकांचा सामना असेल. आता मात्र गोलंदाज कुठेतरी भरकडत असताना पंचांना मात्र कवायत करण्याची संधी. अवांतर धाव. पुन्हा एकदा नक्कीच आता मात्र कुठेतरी पूर्णपणे भरकडत असताना गिरीश हा गोलंदाज गडी गारडला वाटत आता कुणी खेळ पाडायला लागलाय. त्याला काही समजना वाटत आता दौर्य फार करीत नसता ते लांब तिकडे फार जांभळी झाडाव नाही ऐकलं गडून वाटत आता. आता बरोबर हे फाटलाय. नक्कीच कुठेतरी अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 100च्या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा पंचांना कवायत करण्याची संधी. नक्कीच कुठेतरी 4 100च्या धावा. नक्कीच मिडिंग इनिंगमध्ये चिट्टा उडवण्यात येतील. एक विजय संघ आणि सुरेश इलेवन पोसरी संघ. सुरेश इलेवन पोसरी संघाचा कर्णधार यायचंय. आता मात्र सुंदर असा फटका बघायला भेटला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. वर्णे संघाला जिंकायचं असेल तर लढावं लागेल. नक्कीच कोणत्या तरी एका फलंदाजाला
प्रहार करून खेळावं लागेल. पुन्हा एकदा ओंचाडलेला चेंडू, चेंडूवर क्षेत्ररक्षण धावणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न गड्याने पडलाय तो गुरला ना तो षटकारावर गेला असता. डोक्या भर डोक्या मला तो गण्याचा आहे का काय तो बघ गण्या तिकडे पडतो डोक्यावर. 3 धावा. षटक समाप्त झाले. धावफलक जाऊन पोहोचला 13 या अंकावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळत असताना चेतन हा गोलंदाज. नक्की चेतनला मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल. चला स्पीडअप करून घ्यायचंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. चेंडूला मात्र समोरच्या दिशेने भिरकावून दिला. क्षेत्ररक्षण पोहोचणार. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. नक्कीच 3 षटकांचा सामना असेल. या 3 षटकांमध्ये वर्णी ठाकुरवाडी संघाला 30 ते 40 धावा बनवाव्या लागतील. कारण समोरच्या संघाचा विचार केला गेला तर विस्फोटक फलंदाज असतील त्या टीम मध्ये. तिकडे आज लवकरच बराच काय तर खाऊन आला अर्थ. बरोबर ते डांबेडू वालाच्या शेंगा होत्या त्याच खाल्या का काय. आता मात्र कमबॅक करून देत असताना चेतन हा गोलंदाज निर्धार चेंडू पैकी केलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल चेतनला. कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला होता. चेंडू मात्र निर्धार पैकी गेलाय. नक्कीच अशाच प्रकारचे चेंडू मात्र हाताळावे लागतील चेतन या गोलंदाजाला. फलंदाजाला मात्र पूर्णपणे जखडून ठेवला. आता मात्र फटका सुदर्शन आला होता आणि विकेटचा पतंग. 1 रन प्लस विकेट. चला फलंदाज षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर.
चला सामना चालू करून घ्यायचा आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. नाही हो गडी अजून तिकडे फाट मग ते गड्याला ना भेटायचा. काय गडी आहे तू. नक्कीच वाईट चेंडू. धावसंख्येत वर धावफलक जाऊन पोहोचलाय 17 अंकावर. नक्कीच दुसरे षटक प्रगतीपथावर असताना धावफलक 17 अंकावर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू हाताळला होता आणि तू मैमाच्या नादामध्ये मिसफील्ड. नक्कीच कुठेतरी विकेट पतंग झाला असता परंतु बचावाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. जीवन दान मिळालं या फलंदाजाला. नक्कीच त्याचा फायदा कुठेतरी उचलून घ्यावा लागेल. आता मात्र चेंडूला विरकावून दिलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षण धावणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. फक्त आणि फक्त एक धाव. तिसरे षटक प्रगतीपथावर. गोलंदाज शरद. नक्कीच शरदला मात्र कमबॅक करावा लागेल. कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल. चला स्पीडअप करून घ्यायचं जांभरुण संघ. नाही गोडी बेकार वाटून दिलाय गड्या. पण काय ना सुंदर अशी झेल घेतले गिरीश या फलंदाजाने. तेजस बॅक टू डग आउट. मनोज. नक्कीच आता मात्र मनोजला टीमचा खांदा सांभाळावा लागेल. कुठेतरी मोठाली फटकेबाजी करावी लागेल. मोठा फटका सजवायचा होता परंतु यस वाईट चेंडू. 1+1 अशा 2 धावा. नक्कीच कुठेतरी गचाळाची गोलंदाजी बघायला भेटते. कुठेतरी मोठाले फटकेबाजी करावी लागेल वर्णेश संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु निर्धार चेंडूची सांगता. कुठेतरी कमबॅक करून देत असताना गोलंदाज. अशीच गोलंदाजी करावी लागेल.
शर्यत या गोलंदाजाला. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच कुठेतरी अशीच फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लेग झाले चेंडूला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षण पोहोचणार तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी फरार. बॅक टू बॅक. काही चेंडू शिल्लक असतील. धावफलक जाऊन पोहोचला 31 अंकावर आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षण तैनात आहे तिथे परंतु गचाळाचं क्षेत्ररक्षण तुतू मैमाच्या नादामध्ये कुठेतरी 2 धावा. 3 नक्कीच 3 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 अंकावर. विजयासाठी जामरुंग संघाला 35 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 35 धावा बनवाव्या लागतील. चला पोसरी संघाचा कर्णधार आणि विजय संघाचे दोन्ही 12वी खेळाडू. लिमणेवाडी संघाला सेकंड राऊंडला बाय भेटली होती त्यामुळे आता 2 चिठ्ठ्या उडवण्यात येतील. लगीन झाल्यावर 1 जूनला जाऊया दोघं हनीमूनला. माझे जीवाचे जीवलग मैतरणी काठीच्या बंगल्याने ठेवीन तुला. पोसरी संघाला बाय भेटले. विजय संघ आणि लिमणेवाडी संघ अशी मॅच होईल. यापुढील सामना लिमणेवाडी वर्सेस विजय संघ. चला वरणे टाकूर संघाने देखील त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि जामरुंग संघाने देखील आपले सलामवीर मैदानामध्ये तैनात करायचे. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल लिमणेवाडी वर्सेस विजय संघ. चला जामरुंग संघ आपले सलामवीर तैनात करा. अठरा चेंडू 35 धावांची गरज. कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील. 35 धावांचा डोंगर पार करण्यासाठी जामरुंग संघाकडून सलामवीर हरिदास आणि हरिदासला जोड असेल चेतन. चेतन आणि हरिदासाची जोडी मैदानामध्ये तैनात. 18 चेंडू 35 धावा असं समीकरण कशा प्रकारे पार केलं जाईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस.
18 चेंडू 35 धावा कशा प्रकारे पार पाडल्या जातील. चला सामना स्पीडअप करून घ्यायचा. अद्याप आपल्याला 2 सामने खेळवायचे. टाइम काउंट केला जाईल. वरने टाकरोडी संघाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षण 2 पोहोचणार तोपर्यंत गचाचं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 2 धावेने श्री गणेश केला गेला जामरुख संघाचा. नक्कीच कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तेजस हा गोलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले. चेंडू उंची जास्त काढली आणि इथे गचाचं क्षेत्ररक्षण झेल जमिनीला जाम झालाय. पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 अंकावर. नक्कीच बॅक टू बॅक 2 झेल उडाल्या होत्या परंतु दोन्ही झेल जमिनीला दान झालेत वरने टाकरोडी संघाकडून. नक्कीच आता मात्र फलंदाजाला त्या झेलचा पूर्णपणे फायदा उचलून घ्यावा लागेल. त्याच फलंदाजाला 2 वेळा जीवन दान मिळालंय. आणि आता मात्र निर्धार चेंडूची सांगता. धावफलक स्थिर फक्त आणि फक्त 4 धावांवर. 35 धावांचा डोंगर पार करायचा. कशा पद्धतीने केला जाईल. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकी करतोय. तिसरी झेल ड्रॉप. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी दणदणीत कणकणीत असा चौकार. ते गड्याच्या हाताला ना तुम्ही फुकीप लावून द्या. 3 कॅची सोडल्या गड्याने. खरी गोष्ट आहे आता खरी. नक्कीच वाईट चेंडू. आता मात्र कुठेतरी गोलंदाज भरकटत असताना धावफलक जाऊन पोहोचला 9 अंकावर. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले. समोरच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. चेंडू एक टप्पा खात चेंडू जाणार सीमा पार. 4 धावांसाठी चेंडू फरार. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडूवर 2 प्रहार. हॅट्रिक होईल का. आणि आता मात्र झेल उडाले परंतु मिसफील्ड. स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून चुका आणि चुका. चेंडू थांबणार नाही. पुन्हा एकदा 4 धावा. बॅक टू बॅक तिसरा चौकार.
10 मिनिटांमध्ये आपले 2 षटक झाले नाही तर 2 क्षेत्ररक्षक तृतीय षटकर मध्ये घेतले जातील, याची दक्षता घ्यायची वरने ठाकुरवाडी संघाने. चला स्पीडअप करून घ्यायचा वरने संघ, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 खेळाडू तृतीय षटकर मध्ये घ्यावे लागतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश, आणि आता मात्र सुंदर असा फटका सजवला, परंतु पुन्हा एकदा जेल जमिनीला जाण गचाचं क्षेत्ररक्षण आणि तिथू मैमाच्या नादामध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतंग. चेतन बॅक टू डग आउट. नक्कीच कुठेतरी धाव होती, परंतु तिथू मैमाच्या नादामध्ये आपलं विकेट गमावून बसलाय. न्यू बॅटर गिरीश. अकरा चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज. निर्धार चेंडू, नक्कीच कुठेतरी सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज जामरुंग संघाला. आता मात्र कुठेतरी हल्ला बोल करावा लागेल गिरीश या फलंदाजाला, सॉरी हरिदास या फलंदाजाला. पुढे सरसावण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा फटका झाला. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा पार 6 धावांसाठी. दणदणीत कणकणीचा षटकार. तो पळेल. तुम्ही गडी आहात का काय? 5 कॅची सोडला तुम्ही. 11, यस 11 धावसंख्येची गरज. पुढे एकदा स्लिपच्या माध्यमात गचाळाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं. 1 धाव. आता मात्र 10 धावसंख्येची गरज विजयासाठी जामरुंग संघाला. नक्कीच कुठेतरी कमबॅक करावा लागेल वरने ठाकुरवाडी संघाला. दोन्ही संघाचा विचार केला गेला तर दोन्ही संघ मात्र त्याच ताकदीचे. सामना अद्यापही संपलेला नाही. आता मात्र चेंडूला भिरकावून दिले, परंतु क्षेत्ररक्षण तैनात. आता मात्र चुका न चुका होणार नाही. न्यू फलंदाज काशीनाथ. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. वरने ठाकुरवाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे. चला स्पीडअप करून घ्यायचं वरने संघ, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. 6 चेंडू
10 धावा असं समीकरण. कोणता संघ जिंकेल अद्यापही सांगता येणार नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र कोणता संघ जिंकेल हे ठरवता येणार नाही. 6 चेंडू 10 धावा. नक्कीच व्हाईट चेंडू. जर 3 विकेट्स लगोपाठ घेतल्या गोलंदाजाने तर प्रकाश उघडा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लावले गेले वरने ठाकरवाडी संघाला. नक्कीच 3 विकेट्स मिळवल्या तर 200 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिले जाईल मनोज उघडे साहेबांकडून. सॉरी प्रकाश उघडा. आता मात्र फटका सुंदर सजवलाय. सुंदर असं क्षेत्रक्षण बघायला भेटलं. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकवर असेल हरिदास. सलामीवीर म्हणून गेला होता ती भूमिका निभवावी लागेल. हरिदासचा विचार केला गेला तर मोठाले फटके खेळण्याची ताकद आहे त्याच्याकडे. परंतु आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निर्धार चेंडू खेळून बसलाय. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र दोन्ही संघाच्या पाजण्या फास फूस करत असतील. आता मात्र पुढे येऊन सरचवण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा गचावाचं क्षेत्ररक्षण आणि झेल जमिनीला दान झाले. फक्त आणि फक्त एकच धाव. खेळू बोसाडे आता तुम्ही. अजून 2 बोसाडे दर झाले. अरे तुम्ही काय करता. सातक्याची सोडल्या तुम्ही. तीन चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. सामना एकदम रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू 6 धावा. कोणता संघ विजयी होईल. दोन्ही संघाचा विचार केला गेला तर दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिला. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण तैनात. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. स्ट्राईकवर असेल हरिदास. एक विस्फोटक फलंदाज. नक्कीच आता मात्र कुठेतरी उत्साह वाढत असेल वर्ण ठाकूर संघाचा. दोन्ही चेंडू निर्धार काढले गोलंदाजाने तर 101 रुपयाचं कॅश प्राइज लावले गेले. आणि आता मात्र वाईड चेंडू. पुन्हा एकदा सामना रोमांचक स्थितीमध्ये. 2 चेंडू 4 धावा असं समीकरण. आता मात्र सामना दोन्ही संघांसाठी खुला झालाय. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. आणि आता मात्र लोर फुलटॉसचा चेंडू होता. आणि आता मात्र विकेटचा पतंग. काशीनाथ बॅक टू डगआउट. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. न्यू बॅटर गणेश. सलामीवीर म्हणून गेला होता हरिदास. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. नक्कीच आता मात्र संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. न्यू बॅटर गणेश. नक्कीच गणेशला कुठेतरी थोडं लवकर आणण्याचं काम करायचं होतं. कारण गणेश एक हार्ड हिटर फलंदाज असेल जांभूम संघाचा. परंतु आता वेळ गेलेली आहे. आता मात्र हरिदासला 1 चेंडू 4 धावेची गरज असताना मोठा फटका खेळून काढावा लागेल. कशा पद्धतीने
पुन्हा एकदा लोअर फुटापाचा चेंडू होता आणि इथे वर्णे टागरोड संघ विजयी होतोय. नक्कीच कुठेतरी विजय संघाचे अभिनंदन, तसेच हारलेल्या संघाचे देखील गोड कौतुक. चला या पुढील होणारा सामना